बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। एखाद्या वाघाची किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करायची असेल तर ती दोन पद्धतीने करता येते। एक म्हणजे एखादा जर वाघ म्हणा किंवा प्राणी म्हणा जर बेसावध असेल तर त्याची शिकार केली जाते, किंवा तो प्राणी जर वयोवृद्ध असेल किंवा त्याच्यात ताकद उरलेली नसेल तर त्याची शिकार सहज करता येते। भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात तेच केलंय। गोरेगावकरांनो आणि मुंबईकरांनो नमस्कार। मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदा ये बिंदासाईच्या माध्यमातून आज पुन्हा तुमच्या समोर आलोय। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वी एका मेळाव्यामध्ये वक्तव्य असं केलं की शरद पवार यांची राष्ट्रवादी नाहीच आहे, राष्ट्रवादी ही माझी आहे। शरद पवार डबल गेम खेळतात हेही सांगायला तर विसरले नाही। त्यामुळे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला असं पडलाय की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय। कारण पूर्वी 4 पक्ष होते, 4 चे 6 पक्ष झाले। उद्या जर सुप्रीम कोर्टात किंवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये अजितदादा किंवा एकनाथ शिंदे हरले तर त्या 6 पक्षाचे 8 पक्ष व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये आता कुतूहल आहे की नेमकं होणार काय। पण त्याच वेळी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चित आहे की जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जमलं ते अजितदादा आणि एकनाथ शिंदेना का जमलं नाही। त्याला कारण असं आहे की 2006 ला जेव्हा मनसेने आपली पक्ष स्थापन केला त्याच्या आधी शिवसेना सोडून राज ठाकरे बाहेर पडले। राज ठाकरे बाहेर पडले पण त्यांनी फोडाफोडी केली नाही। त्यावेळी त्यांच्या संपर्कात काही खासदार होते, आमदार होते, विविध क्षेत्रातील शिवसेनेचे अंगीकृत ज्या संघटना आहेत त्याचे पदाधिकारी होते, पण त्यांना घेऊन ते बाहेर पडले नाही। त्यांनी असं सांगितलं ज्यांना माझ्यासोबत यायचंय त्यांनी यावं, आणि मग नांदगावकरांसारखे निष्ठावंत त्यांच्या सोबत बाहेर पडले। बाकी सगळे हे विद्यार्थी सेनेचे त्यावेळचे सगळे पदाधिकारी होते। पण राज ठाकरे यांनी फोडाफोडी केली नाही म्हणा, किंवा राज ठाकरे यांनी त्या पक्षावर दावा सांगितला नाही। हा, सुरुवातीला त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला, पण जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की माझा फोटो वापरायचा नाही त्या दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोटो वापरणं सोडून दिलं। आज मनसेची स्थिती काय आहे? सगळे म्हणतात मनसे संपला, मला असं वाटत नाही मनसे पक्ष संपला। जोपर्यंत राज ठाकरे आहेत तोपर्यंत मनसे संपलं या मनसे पक्ष संपुष्टात आला हे म्हणणं चुकीचं ठरेल। कारण आजही मनसेची ग्रासरूटवर काम आहे, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहे। कार्यकर्ते हेच राज ठाकरे यांचं सर्वात मोठी भक्कम बाजू आहे। मनसेकडे आज मुंबईमध्ये बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढू नये आणि इतक्या अडचणीतून जाऊ नये मनसेकडे 4.5-5 लाखाची मतं आहेत। महाराष्ट्रामध्ये 14 ते 15 लाख मतं स्वबळावर आहेत। बाकीचे पक्ष एकत्र लढतात, युती असते, आघाडी असते, परंतु मनसे स्वबळावर लढून सुद्धा इतकी मतं घेतो। त्याला कारण असं आहे की राज ठाकरेंचा करिश्मा आणि दुसरी गोष्ट राज ठाकरेंचा प्रभाव। राज ठाकरेंनी स्वबळावर, स्वहिमतीवर, स्वकर्तृत्वावर हा पक्ष उभा केला आणि वाढवला। जर राज ठाकरे यांना जमतं तर मग अजितदादा आणि एकनाथ शिंदेना का जमत नाही की त्यांना आयतं पाहिजे। त्याला कारण असं आहे की मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं की एखादा प्राणी जर बेसावध असेल किंवा वय झालं असेल त्याचं, किंवा तो प्रति हल्ला करू शकत नसेल तर मग त्याची शिकारी सहज शिकार करतो। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असंच झालं। उद्धव ठाकरे बेसावध राहिले आणि एकनाथ शिंदे 39 आमदार घेऊन भाजप सोबत गेले। अच्छा, गेले ते गेले। आता बाळासाहेबांचे विचार हे आमचे, बाळासाहेब हे आमचे, शिवसेना पक्ष आमचा, धनुष्यबाण चिन्ह आमचं, म्हणजे त्यांना सर्व आयतं पाहिजेसं झालंय। त्याला कारण असं आहे की त्यांचा स्वकर्तृत्वावर विश्वास नाही। ठाणा सोडला तर त्यांचा कुठेही प्रभाव नाही। जे आमदार निवडून आले त्यातील निम्मे आमदार
हे शिवसेना आणि भाजप यांची जी मतं होती 2019ला, त्या मताच्या आधारावर ते सगळे निवडून आलेले आहेत. त्यांचं स्वतःच एक 5-6 आमदार जर सोडले शिवसेनेचे की ज्यांचं स्वतःचं मतदारसंघात कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, तर इतर जण आहेत ते शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेनी काय केलं, जाताना बापही चोरला, पक्षही चोरला, चिन्हही चोरलं. तीच गत अजितदादांच्या बाबतीत म्हणता येईल. राष्ट्रवादीचे शरद पवार जरी बेसावध नसले तरी आता जोरदार आक्रमण करणं, हल्ला करणं अशी ताकद त्यांच्यात उरलेली नाही. त्याचा फायदा अजितदादांनी घेतला. अजितदादा देखील 35-36 आमदार आणि 2-3 खासदार घेऊन बाहेर पडले आणि भाजप सोबत गेले. भाजपने सुंदर गेम केला. भाजपने काय केलं की या 2 जणांना हाताशी धरलं. कारण 2 जणांना हाताशी धरण्यामागचा उद्देश ते किती सांगत असतील की आम्हाला तो काँग्रेस बरोबर, शरद पवार राष्ट्रवादी सोबत, उद्धव ठाकरे हे एकत्र आम्हाला जमलं नाही असं किती सांगत असले तरी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या मागे जो IT, CBI आणि EDचा ससेमिरा लावला गेला, त्याच्यामुळे ही सर्व मंडळी तिथे गेली. आता सर्व मंडळी म्हणजे असं म्हणता येणार नाही. आता शिवसेनेतून 39 गेले. नोटिसा किती होत्या EDच्या आणि CBIच्या? तर 9 ते 10 लोकांना, पण तरी देखील 39 गेले. याचा अर्थ असा होता उद्धव ठाकरे बेसावध होते आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदेनी घेतला. एकनाथ शिंदेनी त्यांच्या मतदारसंघात कामं केली, वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत केली, त्यांचा विश्वास संपादन केला. अजितदादांनी तेच केलं. शरद पवारांचं वय झालेलं पाहिलं. शरद पवारांची जी महत्व सुप्रिया सुळेंना अधिक देतात हे त्यांच्या लक्षात आलं. हे त्यांनी इतरांच्या लक्षात आणलं, इतरांना मदत केली, मंत्री असताना त्यांची कामं केली. त्यामुळे साहजिकच हे सर्व आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साथ सोडून गेले. ते गेले, पण जाताना त्यांनी सुद्धा घड्याळ आणि राष्ट्रवादी नाव हे चोरून नेण्याचा आतापर्यंत तरी प्रयत्न केलाय. अजितदादा असो, एकनाथ शिंदे असो, या दोघांना मला असं वाटतं की सगळं आयतं पाहिजे. पक्षही आयता पाहिजे, बापही आयता पाहिजे. आपल्या पक्षाला ज्यांनी वर आणलं, ज्यांनी उभारी दिली, ज्यांनी कष्ट करून पक्ष वाढवला, त्याचं नावही पाहिजे, त्याचे फोटोही पाहिजे. या सर्व गोष्टी त्यांना पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की राज ठाकरे यांना जे जमलं ते एकनाथ शिंदे आणि अजितदादांना का जमलं नाही? राज ठाकरेने स्वकष्टाने, स्वनेतृत्वाने आणि मेहनत करून मनसे वाढवली. त्यांनाही त्यावेळी फोडाफोडी करता आली असती. बाळासाहेबांनी न सांगितल्यानंतरही फोटो वापरता आला असता. महाराष्ट्रभर बाळासाहेबांच्या नावाचा वापर करता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना स्वतःवर विश्वास होता, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. त्यांना माहित होता आपला करिश्मा हा चालू शकतो, कारण शेवटी नाव राज ठाकरे. पण ते अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत घडणारही नव्हतं आणि घडणारही नाही. स्वबळावर ते लढू शकत नाही. येणाऱ्या आगामी विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, त्यांना भाजपच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत आणि बाळासाहेब शरद पवार यांचं नाव आणि त्यांच्या पक्षाचा आधार घ्यावा लागणार. तर त्यांच्यात ताकद असेल, हिंमत असेल, त्यांना वाटत असेल की आम्ही फार मोठे नेते आहोत, आमचं नेतृत्व फार मोठं आहे, तर त्यांनी स्वबळावर लढावं, स्वतःचा वेगळा पक्ष काढावा, स्वतःचं वेगळं चिन्ह घ्यावं आणि मैदानात उतरावं. दुसऱ्याचा बाप, दुसऱ्याचा पक्ष चोरायचा आणि त्यावर राज्य करायचं, याला म्हणतात आयत्या बिळावर नागोवा. त्यामुळेच मी म्हटलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेहनतीने सगळं कमवलंय आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना सगळं आयतं हवंय. आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा टप्पा. दैनिक वृत्त दिनांक आणि आय लव्ह गोरेगाव, बंद आहे बिंदास आहे, एकच व्यासपीठ आहे. दैनिक वृत्त दिनांकने गेल्या आठवड्या म्हणजे 10 दिवसापूर्वी गोरेगावकरांना प्रश्न विचारला होता की दुसऱ्या फळीतील तुमचा आवडता असा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोण आहे? त्यानंतर 50 लोकांचे फोन आले, आम्ही पण पदाधिकारी आहोत, आम्ही पण कामं करतो पक्षासाठी. पण तसं नसतं. दुसरी फळी म्हणजे काय? पहिल्या फळीमध्ये कोण येतं? गजानन कीर्तेकर आहेत, सुभाष देसाई आहे, सुनील प्रभू आहेत, प्रियांका चतुर्वेदी आहेत, कपिल पाटील आहेत, विद्या ठाकूर आहेत, जयप्रकाश ठाकूर आहेत. हे पहिल्या फळीतील नेते झाले गोरेगावमधले. दुसऱ्या फळीतील म्हणजे कोण? तर माजी नगरसेवक आहेत किंवा एखाद्या चांगल्या पदावर बसलेला त्या पक्षाचा प्रतिनिधी आहे, ज्याला पुढे फ्युचर आहे चांगलं, जो आमदारही होऊ शकतो, खासदारकीलाही लढू शकतो. ते म्हणजे दुसरी फळी असते. म्हणून वृत्त दिनांकने एक 9-10 नावं काढली आणि लोकांकडे कौल मागितला. आता ज्यांच्याकडे कौल मागितला हा वाचकांकडे मागितला. गोरेगावच्या वृत्त दिनांकचे जे वाचक आहेत संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात 30,000हून अधिक आहेत, पण गोरेगावात 7 ते 8 हजार पेक्षा जास्ती वाचक हे वृत्त दिनांकचे आहेत. त्यांना वृत्त दिनांकने सवाल केला
की तुमचा आवडता लोकप्रतिनिधी कोण, तुम्ही कोणाला पसंती द्याल. त्याप्रमाणे वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एकूण भाग घेणाऱ्या वाचकांची संख्या 6,750. किती? 6,750. त्याच्यापैकी आम्हाला आवडतो असा लोकप्रतिनिधी जे आहे ती सर्वाधिक मतं ही ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांना पडले. त्यांना मिळालेत 1,856 मतं. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक हर्ष पटेल यांना 910 मतं, समीर देसाई यांना 740 मतं, स्वप्नील टेंबोलकर यांना 752 मतं, अजय विचारे यांना 403 मतं, श्रीकला पिल्ले यांना 418 मतं, वीरेन जाधव यांना 351 मतं, संदीप पटेल यांना 312 मतं आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे कोणीही यातील लोकप्रतिनिधी आम्ही पसंत करत नाही अशी सांगणाऱ्यांची संख्या आहे 1,008. आता तुम्ही म्हणाल की लोकांनी एवढा मोठा कौल दिला, अमोल कीर्तीकर आहेत, हर्ष पटेल आहेत, यांना पुढे ठेवलं आणि त्याचबरोबर 1,008 लोकांनी सांगितलं की कोणी लोकप्रतिनिधी आम्हाला नको. मोठी संख्या आहे, 1,008 ही छोटी संख्या नाही आहे. तर गोरेगावकरांना असं का वाटतं? त्याला कारण असं आहे की आता अनेक पक्षातील पदाधिकारी शांत झालेले आहेत. मग ते माजी नगरसेवक असतील, एखाद्या पक्षाचे चांगले पदाधिकारी असतील, ते काम करायला मागत नाही. कारण आता पालिकेच्या निवडणुका नाहीयेत, आमदारकीच्या निवडणुकाला अजून 1 वर्ष शिल्लक आहे, लोकसभेशी घेणं देणं नाहीये. मग अनेकाने आपला हात आखडता घेतला, मग तो आर्थिक दृष्ट्या असू दे किंवा काम करण्याच्या दृष्टीने असू दे. काही पक्ष उपक्रम राबवतात, काही पक्ष कार्यक्रम घेतात, रक्तदान शिबिरासारखं, आरोग्य शिबिरासारखं जे महत्वाचं गोरेगावकरांसाठी कार्य आहे ते हाती घेतात. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. पण बाकीची जी कामं आहेत ती करताना, गोरेगावकरांची सेवा करताना हे लोकप्रतिनिधी दिसत नाही. त्यामुळे कदाचित 1,008 लोकांना असं वाटत असेल की आम्हाला कोणीच आवडत नाही किंवा त्यांच्या मनात दुसरा कोणी असेल. आम्ही जो वाचकांचा कौल घेतला, होऊ शकतं की ज्यांना कमी मत आहेत, उद्या त्यांनी जर त्यांचा कौल त्यांच्या मतदारसंघात घेतला तर ह्याच्यापेक्षा तिप्पट चौपट जास्त होऊ शकतो. पण हा वृत्त दिनांकच्या वाचकांचा कौल आहे, वाचकांनी दिलेला कौल आहे. त्यामुळे वृत्त दिनांक आणि बंदाय बिंदास त्याचा आदर करतो. मला असं वाटतं काम हे केलंच पाहिजे. थोडं थोडं का असे ना, लोकांची अनेक समस्या आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही नुसता विचार केला की उपक्रम घ्यायचे, कार्यक्रम घ्यायचे, तर तसं होत नाही. झोपडपट्टी भागात शौचालयाचे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे समस्या आहेत, त्या लोकप्रतिनिधींनी सोडवायला पाहिजे. तुम्ही इतर ठिकाणी मोठमोठे मोर्चे आणि आंदोलन करता, शिवीगाळ करता, एकमेकांना पाण्यात पाहता, त्यापेक्षा लोकांच्या ज्या महत्वाच्या समस्या आहे, टोपीवाला मार्केट सारखा प्रकल्प आहे, सिद्धार्थ रुग्णालयासारखा प्रकल्प आहे, आज पोस्ट ऑफिस गेली 15 वर्ष बंद पडलेलं आहे, तिथे इमारत तशी धुळखात पडलेली आहे, त्यासाठी म्हणा, किंवा अनेक SRA ची घरं आहेत, अनेक पुनर्विकासाची घरं आहेत जी होत नाहीये त्याच्यासाठी म्हणा, किंवा फेरीवाले बसतात बेकायदेशीर त्यांच्या विरोधात म्हणा, अदानी सारखा इलेक्ट्रिक मध्ये वीज दर वाढवतो त्याच्या विरोधात म्हणा. गोरेगावचे लोकप्रतिनिधी, गोरेगावचे कार्यकर्ते, गोरेगावचे राजकीय पक्ष मोर्चे का काढत नाहीत? या सर्व अधिकाऱ्यांना जाब का विचारत नाही असं गोरेगावकरांना वाटतं. आणि म्हणून कदाचित 1,008 गोरेगावकरांनी सांगितलं असावं की आम्हाला कोणताही लोकप्रतिनिधी आवडत नाही. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी एखादी चांगली मुलाखत आणि एखादा चांगला विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.